मुंबईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पुन्हा एकदा पसरलेलं बघायला मिळतंय। त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवरती सध्या सुरू आहे। ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली आहे। आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा पद्धतीच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेकडून पाठवण्यात आल्यात आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत जसा जोरदार मुसळधार पाऊस पडतोय तसे मुंबईत हे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात जे दरवर्षी मुंबईकरांच्या समोर येतात आणि याच खड्ड्यातनं मुंबईकर सध्या वाट काढतोय। वेस्टर्न एक्सप्रेस असू द्या, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या किंवा हे मधले रस्ते असू, सध्या मी बँड्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या रस्त्यावर आहे आणि इथे कशा प्रकारे हे खड्ड्याची रांग आहे आणि ही खड्ड्याची रांग आता बुजवली जाते। कंत्राटदाराला नेमण्यात आलेला आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हे आता खड्डे बुजवण्याचं काम केलं जात आहे। आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या 13 दुय्यम अभियंत्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली की खड्डे का बुजवले जात नाहीत। तर इथे कशा प्रकारे हे पेवर ब्लॉक टाकले जात आहेत आणि हे पेवर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे। किती खड्डे बुजवले आतापर्यंत? किती खड्डे बुजवले आतापर्यंत? 10 खड्डे बुजवले। 10 खड्डे। आता हे राहील पावसात? राहील पावसात। आता काय पेवर ब्लॉक टाकून याच्यावर ब्लॉक टाकून याच्या बाजूला मास्टिक करून लॉकिंग करणार आहे। बरं, सूचना कोणी अभियंत्या मुंबई महापालिकेत? मुंबई महानगरपालिका। आता अजून किती बुजवणार आहेत खड्डे? अजून म्हणजे मास्टिक करणार आहे पूर्ण रोडवरती पुढच्या। म्हणजे अडथळा येतो ट्रॅफिकला? नाही, अडथळा तर नाही। त्यामुळे कशा प्रकारे हे आता खड्डे बुजवण्याचं काम केलं जाते आपण बघतो। इथे सुद्धा एक मोठा खड्डा आहे आणि अशी विविध ठिकाणी मुंबईत हे खड्डे पाहायला मिळत आहेत। मुंबई महापालिका युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचं काम करते, पण रस्त्यावर हे खड्डे पडत आहेत। खड्डेमुक्त मुंबई आपण करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री वारंवार सांगतायत, मात्र खड्डेमुक्त मुंबई कधी होणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये। कॅमेरामॅन सचिन शिंदे समी वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।